आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूया। धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून धारावी बचाव आंदोलनाकडून केले गेलेले आरोप निराधार आहेत असं स्पष्टीकरण देण्यात आलंय। धारावी बचाव आंदोलनाच्या नेत्यांमध्येच एकवाक्यता नसल्या संदर्भात सुद्धा बोट ठेवण्यात आलेला आहे। प्रत्येक नेता निराधार आरोप करत असून श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यामुळेच रविवारी झालेल्या सभेकडे आदित्य ठाकरे, स्थानिक आमदार डॉक्टर ज्योती गायकवाड, खासदार वर्षा गायकवाड यांनी पाठ फिरवली अशी टीका करण्यात आली आहे। सर्वपक्षीय सभा अशी जाहिरातबाजी करूनही विरोधक मोठी गर्दी गोळा करू शकले नाहीत असंही सांगण्यात आलं। दरम्यान या धारावी बचाव आंदोलनकर्त्यांच्या मागण्या आणि आरोपांना काय उत्तर देण्यात आलंय ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया। मागणी क्रमांक 1, झोपडपट्टी धारकांना 500 आणि जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्यांना 700 चौरस फुटांचं घर द्या। तर वास्तव असं आहे की अन्य झोपू योजनेपेक्षा घरं 17% मोठी अर्थात 350 चौरस फुटांची। 2000 ते 2011 दरम्यानच्या धारावीकरांना 2.5 लाखात धारावी बाहेर पण MMR रिजन मध्ये 350 चौरस फुटांचं घर आहे। धारावीत वरच्या मजल्यावर राहणाऱ्यांनाही घरं मिळणार आहेत। प्रकल्प निविदेचा मसुदा ऑक्टोबर 2023 चा पण तक्रारी 2025 मध्ये करण्यात आल्या। मागणी क्रमांक 2, सगळ्या व्यावसायिक गाळेधारक आणि कारखानेधारकांना पुनर्विकासात सध्या एवढीच जागा द्या। पण वास्तव असं आहे, सगळे गाळेधारक आणि कारखानेधारकांना पुनर्विकासात धारावीतच 225 चौरस फुटांचा गाळा मोफत मिळणार आहे। केवळ बांधकाम शुल्क आकारून गाळे दिले जातील, कारखानेधारकांना अतिरिक्त जागा मिळेल। गाळे आणि कारखानदारांना निविदेतील तरतुदीनुसार जागा दिली जाईल, कंत्राटदारांची ही भूमिका नाही। पुनर्विकासानंतर इथल्या व्यावसायिकांना 5 वर्षांसाठी जीएसटीतून सूट मिळेल। मागणी क्रमांक 3 अशी आहे की मास्टर प्लॅन सार्वजनिक करा। वास्तव असं आहे की प्रकल्पाचा मास्टर प्लॅन कंत्राटदाराकडून मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलाय, तो सार्वजनिक करण्याचा निर्णय सरकाराधीन असेल। मागणी क्रमांक 4, धारावी कोळीवाड्याचं सीमांकन करा। वास्तव असं आहे की धारावी पुनर्विकास प्रकल्पातून धारावी कोळीवाडा वगळला गेलाय। आरोप क्रमांक 5 असा आहे की परिशिष्ट 2 नुसार बहुसंख्य धारावीकरांना अपात्र ठरवलं जात आहे। वास्तव असं आहे की बहुसंख्य धारावीकरांना अपात्र ठरवलं जात आहे, हा अपप्रचार केला जातोय। राज्य सरकार प्रकल्पातील प्रत्येकाला हक्काचं घर देण्यासाठी कटिबद्ध आहे। परिशिष्ट 2 प्रकाशित करणं ही निरंतर चालू राहणारी क्रिया आहे। रहिवासी आपले दस्तावेज देतील तसे परिशिष्ट 2 मध्ये समाविष्ट केले जातील। मागणी क्रमांक 6 आहे की कुंभारवाड्याचा विकास आराखडा द्या। आणि वास्तव हे आहे की कुंभारवाडा हा धारावी नोटिफाईड एरियाचाच एक भाग आहे। इतर ठिकाणांप्रमाणे इथलाही पुनर्विकास केला जाणार आहे। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय।